स्वामी समर्थ महाराज की जय. चला आज आपण अशी कथा पाहणार आहोत की तुम्हाला खरोखर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर विश्वास बसेल. अक्कलकोट मध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं गणू. घरात बायको, 2 लहान मुल आणि प्रचंड कर्ज. एके वर्षी खूप दुष्काळ पडला. शेती नापीक झाली. घरात धान्य नव्हतं. मुलं उपाशी झोपायची. कर्जदार रोज दार ठोठवायचा. एक दिवस गणू पूर्णपणे खचला. तो रडत रडत म्हणाला, देवा, आता जगण्याला काहीच अर्थ नाही. गावातले लोक म्हणाले, अरे, अक्कलकोटला स्वामी समर्थ आले आहेत, त्यांच्याकडे जा. गणू शेवटी आशा घेऊन स्वामी महाराजांकडे गेला. स्वामी शांत बसले होते. गणू त्यांच्या पाया पडला आणि रडत म्हणाला, माझं सगळं संपलं महाराज, आता काही मार्ग नाही. स्वामी काही वेळ शांत राहिले. मग त्याने डोळ्यात बघत फक्त एकच वाक्य म्हटलं, जा तुझ्या घरच्या अंगणात खण. गणूला काही कळेना. तो मनात म्हणाला, अंगणात काय असणार, पण तरीही त्याने प्रश्न विचारला नाही. श्रद्धेने नामस्मरण घरी परतला. रात्री बायकोने विचारलं, काय म्हणाले स्वामी? तो म्हणाला, अंगणात खणायला सांगितलं. बायकोने थोडी हसली पण म्हणाली, स्वामी सांगतात ते खोटं नसतं, उद्या सकाळी खणू. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. गणू फावडा घेऊन अंगणात खणायला लागला. शेजारी लोक हसायला लागले, अरे वेड्या, वेळ लागलाय का तुला? अंगणात सोनं सापडणार आहे का? पण गणू थांबला नाही. 1 फूट, 2 फूट, 3 फूट काही सापडलं नव्हतं. त्याच्या मनात शंका येऊ लागली, कदाचित मी चुकीचं ऐकलं असेल. पण तो डगमगला नाही. इतक्यात फावडा काहीतरी खटून वस्तूला लागला. ठक असा आवाज आला. त्याने माती बाजूला केली आणि त्याला दिसला एक जुना मातीचा हंडा. हृदय जोरात धडधडू लागलं. हळूच हंडा उघडला आणि काय आश्चर्यचकित झाला. हंडा सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता. मग गणूचे आनंद अश्रू. गणू रडायला लागला. तो धावत स्वामीकडे गेला. महाराज, हे सगळं तुमच्यामुळेच. स्वामी फक्त हलकत हसले आणि म्हणाले, भाग्य तुझ्या घरातच होतं, पण तुला श्रद्धेची फावडी लागली. गणूला तेव्हा कळलं, स्वामींनी फक्त सोनं नाही दिलं, तर विश्वास पण दिला. कधी कधी आपण बाहेर उपाय शोधत असतो, पण समाधान आपल्या घरात, आपल्या मनातच असतं. स्वामी समर्थ सांगतात, भीती सोडा, श्रद्धा ठेवा, मार्ग आपोआप दिसेल. तू असा मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या पाठीचे आहेत, तर कमेंट मध्ये जय जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशीच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.